ऐसे सज्जनांचे चित्त जासी अपंगिता नाही जासी अपंगिता नाही जासी हरी सोलुदरी कांदले देना दया करणे से पुत्रासी दया करणे दया करणे से पुत्रासी तेची दासा आणि कदासी तेची दासा तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताच्या मूर्ती तेची भगवंताच्या मूर्ती जगाच्या कल्याण सतत झटती ते त्रिभुवनी नमो त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी द्या प्रभूचे गुणगान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की स्थानदेवता मंगलमूर्ती कीर्तनकार प्रवचनकार पौरोहित्य करणारे कोणी असतील आणि या समाजातील सर्व मान्यवर सज्जन गृहस्थ आणि जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला आणि दोन्ही साथीदारांना मनापासून वंदन करतो आणि आजच्या कीर्तन सेवेला आणखी सुरुवात करतो. आपण इथे आज का जमलोय तर कीर्तन आहे म्हणून. या गावातला उत्सव सुरू आहे आणि उत्सवात संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला कीर्तन सुरू आहेत म्हणून आपण जमलोय. बरं वेळ पण आपण अशी छान निवडली आहे. शक्यतो या वेळेला महत्वाचं एक काही काम असत नाही. हा म्हणजे एखाद्याची नाही ती 10ची एक सिरियल येणार ती रोज बघतो त्याला सोडून दे. पण बाकी महत्वाची काही कामं नाहीत अशा वेळेला आपण कीर्तनाची वेळ निवडली आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक कीर्तन श्रवणासाठी आलेले आहेत. पण त्यातही काही जण असे नाही केलं तर काय होतं अर्थात त्यांच्या ते भाग्यात नाहीये. पण अन्य वेळेला वागताना ते असं काही वागतात की आम्ही बरोबरच वागतो आमचं सगळं बरोबर असतं आम्ही कधी चूक करत नाही. आणखी प्रस्थापितपणे सांगितलं जातं किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर ते असं सांगतात की आम्ही सज्जनच आहोत. फक्त मंगलमूर्तीची आपल्यावर कृपा आहे ते स्वतःला सज्जनच म्हणतायत. ते असं नाही म्हणत की आम्ही संत आहोत. ही कृपा आहे आणि मंगलमूर्तीलाच प्रार्थना आहे की त्यांनी म्हणू नये कारण संत होणं साधू होणं इतकं काही सोपं नाहीये. आपलं सांसारिक असणं बरं आहे. मग संत कोणाला म्हणता येईल स्वतःला साधू कोणाला म्हणता येईल याच्यावरती काल ज्या महाराजांचा आपण अभंग घेतला होता त्याच महाराजांचा दुसरा अभंग काल तोच अभंग का घेतला त्या अभंगाचा क्रमांक होता 129. 9+2+1 12.
काल तारीख होती 12. आजच्या अभंगाचा क्रमांक ज्याने त्यांनी गुगलला विचार. हो, पण अभंग महाराजांचाच आहे. आणि काल जो आपण धागा पकडला होता, दया तिचे नाव, हा काल धागा होता की जी साधूंकडेच असते. मग ते साधू किंवा संत कुणाला म्हणावं याच्यावर महाराजांनी जे काही अभंगातूनच सांगून ठेवलंय ते आपण आज बघणार आहोत. पण महाराजांनी सांगितलं, पण महाराजांचा काय अधिकार होता, अर्थात तुकाराम महाराजांचा काय अधिकार होता हे म्हणणं सुद्धा चूक आहे. पण अधिकार किती होता हे अधिकारी पुरुषांनी सांगितल्यानंतर बरं असतं. मग असं सांगितलंय का कोणी? काल आपण बघितलं आर्याकार मयूरपंतांनी सांगितलं की अभंगवाणी तुकयाची, हे तिथे एक सांगून झालंच आहे. भागवत धर्माचा विचार केला तर आम्ही महाराजांना कळस्थानी देऊन ठेवलाय, तोही अधिकाराचा आहे. पण अन्य एका अधिकारी माणसाने महाराजांचा अधिकार सांगितलाय. काय अधिकार आहे? बघ, जया भंग नाही अशा त्या अभंगा, जया भंग नाही अशा त्या अभंगा, रचोनी सदा गायले पांडुरंगा. जयाची लीला या त्रिलोकी अगाधू, जयाची लीला या त्रिलोकी अगाधू, मनावंदितो श्री तुकाराम साधू. आता हे कोणी म्हटलंय? हे दासगणू महाराजांनी म्हटलंय. लक्षात. आणि दासगणू महाराज हे अत्यंत अधिकारी आहेत. बरं, किती अधिकारी आहेत? आपल्याला दासगणू महाराजांची केवढीशी माहिती आहे सांगतो. जे गजाननांचे भक्त आहेत त्यांना माहिती आहे दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, बरोबर. पण तेवढेच नाहीयेत ते. लक्षात घ्या, मूळ नाव आहे नारायण सहस्रबुद्धे. पण 4थी पर्यंत शिक्षण झालं आणि फारसं काही घरातलं जमत नव्हतं. त्यामुळे पण आजोबा जे होते त्यांचं पोट थोडं मंगलमूर्तींच्या स्टाईलचं होतं. त्यामुळे आजोबांनी त्यांना गणू म्हणायला सुरुवात केली. आणि घरामध्ये थोडीशी अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंतर स्वाभिमानी होते, त्यामुळे घरातून बाहेर पडले लहानपणी. पण तब्येत छान होती. एका इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आलं हे व्यक्तिमत्व आणि त्यांनी पोलीस मध्ये भरती केली. तिथे नोकरी करत असता असता ड्युटीवरच होते. दरोडेखोरांना चोरांना पकडायची त्या काळातली ड्युटी, इंग्रजांच्या काळात. आणि रामदासांचा वेश करून एका मंदिरामध्ये बसले होते ते त्यांचे बरोबरचे सहकारी शिपाई वगैरे. पण दरोडेखोरांनी यांचाच गेम केला आजच्या भाषेत. लक्षात, यांच्या सर्व साथीदारांना मारून टाकलं पण यांना सोडलं आणि तिथे आयुष्याला कलाटणी मिळाली. लक्षात, मी जिवंत आहे या भगवंताची कृपा आहे. इथून पुढे मला काम करायचं असेल तर मी भगवंतासाठी करेन हे लक्षात घेतलं आणि मग अध्यात्माकडे वळलं. बरं, लेखणी उत्तम होती. लावणी तमाशासाठी खूप छान काय काय लिखाण चालू होतं लक्षात घ्या पूर्वीच्या काळी. पण नंतर सगळं थांबवलं आणि फक्त अध्यात्माकडे लिखाण नेलं. वामन शास्त्री गुरु होते, त्यांचे दास आहोत म्हणून दास लावून घेतलं आणि गणू असे ते दास गणू झाले. आणि अनेक शिर्डीच्या साईबाबा संस्थांमध्ये खूप वर्ष ते होते. लक्षात घ्या. आणि अनेक संतांची किंवा आपल्याला माहिती असणारी सर्व संतांची चरित्र ही दासगणू महाराजांनी लिहिली. संत कमी म्हणतो आपण त्याला. अशा दासगणू महाराजांनी तुकारामाच्या बद्दल सांगितलं, मना वंदितो श्री तुकाराम साधू. आपलं अधिकारावरून चाललं होतं, अधिकारावरून आपण दासगणूकडे गेलो. आणि खरंच साधू होणं आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य आहे का? तर अजिबात नाही. का शक्य नाही? कारण साधू होण्यासाठी काय लागतं, संत होण्यासाठी काय लागतं? पहिली गोष्ट, तुम्ही आम्ही काय करतो? कालही आपण बघितलं होतं नरकपुरीची 3ही दारं. बाबा गर्द्यांचं बघितलं होतं नरकपुरीची 3ही दारं, काम, क्रोध आणि लोभ. पण 3च नाहीये, ती 6 आहेत. षड्रिपूंचा विचार केला तर 6 आहेत. मग या षड्रिपूंना तुम्ही आम्ही काय करतो? तर आम्ही मान्य करतो. आम्ही षड्रिपूंना मान्य करून आमचं जीवन जगतो, म्हणून आम्ही सामान्य नागरिक आहोत. वेगळ्या भाषेत या षड्रिपूंना आम्ही धारण करतो आमचं जीवन जगत असताना. काम असू दे, क्रोध असू दे, लोभ असू दे.
आम्ही सगळ्याला धारण करतो म्हणून आम्ही साधारण जनता आहोत. पण या 6 जणांना जे धाकात ठेवू शकतात ते साधू, किंवा या 6चा जे अंत करून आपलं आयुष्य जगतात ते संत. म्हणजे बघा, संत किंवा साधू होणं याच्यासाठी पहिलं लक्षण काय करावं लागेल तर षड्रिपूंवर विजय मिळवावा लागेल. मग बघा, प्रत्येकाने आपल्याला शक्य आहे का? शक्य असतील ते वंदनीय आहे. आपण पण पुढच्या वर्षी त्यांचा इथे साधू किंवा संत म्हणून सन्मान करू. महाराजांनी हे ओळखलं तर तुम्हा आम्हाला साधू कसे ओळखावे, संत कसे ओळखावे याच्यासाठी हा अभंगच लिहून ठेवला. आणि अभंगामध्ये काय सांगितलं? जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपले. काल याला फक्त आपण स्पर्श केला होता या एका ओळीला. इथे पण आता लक्षात घ्या, इथे 2 शब्द वापरले महाराजांनी, जे का रंजले आणि गांजले. हा काही जोड शब्द नाहीये बरं. ते या दोघांचा अर्थ वेगळा आहे. काल जसं आपलं अहिंसेवरून झालं की 3 प्रकारचे अहिंसा. त्यातला पहिला शब्द आहे जे का रंजले. आता रंजले म्हणजे कसे? तर तुमच्या आमच्या सारखे की जे संसारामध्ये रंगले, रंगून गेले. खर तर सांगा, संसार किंवा प्रपंच ही गोष्ट सुखकारक नाही, ती दुःखकारकच आहे. हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तरी आम्ही कशामध्ये रमतो? संसारातच रमतो, प्रपंचातच रमतो. मग असे जे कोणी आहोत ते रंजलेले. इथे एक छान उदाहरण घेता येतं. आपल्याकडे नाही पण शहरामध्ये बघा, ते डुकरं असतात. डुकरं अशी निजानंदामध्ये मस्तपैकी त्या चिखलात लोळत असतात. त्यांना आवडतं करणं ते, पण त्याचं त्यांना काही वाटतच नाही. लक्षात घ्या, आपण त्यांना हसतो की डुकरं चिखलात लोळतायत म्हणून आपण त्यांना हसतो. मग आम्ही नेमकं तेच करतोय. दुःखकारक असणाऱ्या प्रपंचामध्ये आम्ही रंगून जातोय, तो रंगून करतोय. तो ते रंजलेले. आणि दुसरा शब्द महाराजांनी वापरला गांजले. गांजलेले म्हणजे कोण? तर आधिदैविक, आधिभौतिक किंवा आध्यात्मिक 3 प्रकारच्या कोणत्याही तापाने जे त्रासले, जे पोळले आहेत ते गांजलेले. म्हणून मी सांगितलं रंजले आणि गांजले वेगवेगळे आहे. पण रंजलेले असू देत किंवा गांजलेले असू देत, या दोघांना जे आपलं म्हणतात ते साधू. आम्ही नाही म्हणत, आम्ही फक्त आपल्याच माणसाला आपला म्हणतो. आणि संत असतात ते काय करतात? यातल्या कुणाचाही कसा उद्धार करता येईल, तो रंजलेला असू दे किंवा गांजलेला असू दे, पण त्याचा ताप कसा नाहीसा करता येईल याचा विचार करत असतात. आणि तो विचार करत असताना काल आपण बघितलं की समत्व भरलंय संतांमध्ये. समत्वाने सगळीकडे बघतात. आम्ही भेदाभेदाने बघतो, पण संत सगळ्याकडे बघताना समत्वाने बघतात, सारखेपणाने बघतात. आणि या सगळ्यांचा आम्हाला उद्धार करायचा आहे. या प्रत्येक माणसाला, मग तो रंजलेला असू दे किंवा गांजलेला असू दे, त्याला देहबुद्धीपासून आत्मबुद्धीकडे किंवा भगवंताप्रत न्यायचा आहे असा संत विचार करतात. आणि असा जे विचार करतात ते संत असतात. लक्षात घ्या, अनेक वेळा असं असतं, साधू संतांकडे आम्ही जातो, आम्हाला कधी व्याधी होते म्हणून. चिपळूणला केळकर यांचा जो मोठे स्वामी समर्थांचा माहिती असेल तर, स्वामी समर्थांबरोबर राहिलेले आहेत ते. तिथे असणाऱ्या पादुका, दंड आणि सगळं स्वामी समर्थांनी स्वतः त्यांना दिलंय. पण ते कसे गेले हो? त्यांना खूप पोटदुखीचा आजार होता आणि समर्थांच्या सहवासामध्ये राहून पोटदुखी थांबली. गजाननांचं उदाहरण देऊया. कुष्ठरोग किंवा महारोग झालेला होता. तो कोणी जवळ पण करत नव्हतं. महाराजांनी जवळ केला, त्याचा कुष्ठरोग घालवला. पण लक्षात घ्या, ही अर्धीच स्टेप झाली. याचा अर्थ साधू किंवा संत आमची व्याधी घालवतात म्हणून आम्ही त्यांना म्हणायचंय का आमचं, किंवा म्हणून त्यांच्या बळी लागायचंय? नाही. ते कशासाठी करतात? तर तिथून तुम्हाला
पुन्हा त्यांना भगवंतापर्यंत न्यायची असते. ज्या कुष्ठरोग्याचा कुष्ठरोग गजानन महाराजांनी बरा केला, तो कुष्ठरोगी पुन्हा संसाराकडे नाही गेला. तो कायम गजानन महाराजांजवळ अतिशय चांगला गाणारा होता. तो त्यांना आवडेल अशी पदं म्हणत राहिला. जे पोथी वाचणे असतील त्यांना माहिती आहे. केळकरांनी काय केलं, इथे येऊन मठाची स्थापना केली. लक्षात घ्या, संतांना किंवा साधूंना हे करायचं आहे, तुमच्या आमच्या फक्त व्याधी चमत्कार केल्यासारख्या बाजूला करायचे आहेत आणि स्वतःच्या भजनी लावून घ्यायचंय हे नाही. ते बंधू साधू जे काही माणसांना काही तंत्र त्यांना अवगत असतात म्हणून एखादा आजार बरा करतही असतील, नाही असं नाही, पण तो बरा झाल्यानंतर त्या माणसाला माझ्या नादी लावायचा आहे आणि माझे अनुयायी वाढवायचे असे जे असतील ते बंधू साधू, ते खरे संत नव्हे. खरे संत किंवा खरे साधू व्याधी दूर करतात आणि नंतर आपल्याला कुठच्या दिशेने नेतात, तर भगवंताच्या दिशेने नेतात. किंबहुना हे याच कामासाठी आलेत बघा. आणि यांनाच साधू म्हणायचं आणि देवही त्यालाच म्हणायचं. का देव म्हणायचं त्याला, तर ते देवाचं काम करायला आलेले आहेत. भगवंताच्या इच्छेने ते या भूमीवर आलेत संत किंवा साधू. का, तर तुमच्या आमच्या सगळ्या चुकलेल्या माणसाला योग्य दिशेला लावायचंय. योग्य दिशेला गेलो नाही तर आपला प्रवास निरर्थक होतो. किती निरर्थक होऊ शकतो, सुशिक्षित माणसाला सुद्धा त्याचा अनुभव येतो. मला स्वतःला आला, याच वर्षी आला. लक्षात घ्या, भगवंताची कृपा. कित्येक वर्ष शेगावला जातोय, याच्या आधी 9 वेळा गेलोय आणि 9व्यांदा आता गेलो. काय झालं मला माहिती नाही. ऑनलाईन बुकिंग सगळं केलेलं, पुण्याला सगळ्या कुटुंबासकट बसलो, गाडी बरोबर 3 सीट बापट ओके, पुणं शेगाव सगळं जमलं. बरं गणपतीचा 3 दिवस होता, आपले लवकर झाले होते त्यामुळे मोकळा होतो. लक्षात घ्या, आणि झोपलो लगेच. स्लीपर कोच असल्यामुळे साधारण 5:45 वाजता त्यांना म्हटलं आली. 5 मिनिटात आलं. म्हटलं खामगाव गेलं का, ते म्हणाले खामगाव कुठचं. जी म्हटलं म्हणजे खामगाव गेल्याशिवाय शेगाव कसं येईल, तेव्हा तुम्हाला कुठे जायचंय. ते म्हटलं मंदिरात जायचंय महाराजांच्या. ते म्हणे कुठचं मंदिर. जी म्हटलं कुठे उतरायचंय. म्हणे भक्तनिवास. म्हणे भक्तनिवासच नाही, भक्तनिवास नाही इथे, मंदिर नाही इथे. मी त्यांना म्हणते अहो वेडे का काय, शेगावला गजाननाचं मंदिर नाही. त्यांनी ड्रायव्हरला थांबायला सांगितलं. काहीतरी मोठा गोल झालाय त्यांच्या लक्षात आलं. तुम्हाला कुठे जायचंय, म्हणजे शेगावला. मग म्हणाले मी शेगावचाच आहे, आणि गाडी शेगावला पोहोचली. लक्षात घ्या, जत तालुक्यामध्ये शेगाव नावाचं एक गाव आहे. तिथे पोहोचलो होतो सकाळी 6 वाजता. 9 वेळा गेलो. याच्यात एकच प्रश्न विचारला शांतपणे, मला ज्या शेगावला जायचं आहे ते इथून किती लांब आहे. ते म्हणाले फक्त 750 किलोमीटर. मुरडीतून पण शेगाव तेवढंच आहे, 714 किलोमीटर. लक्षात घ्या. पण काहीतरी इन्सिडन्स असतो. संत काय करतात तर आपल्याला बरोबर मार्ग दाखवतात. तुला फिरवून आणायचंय माझ्यापर्यंत, आणि हे करतात ते संत असतात. बंधुगिरी नाही याच्यात काही सुद्धा. पण सुशिक्षित माणूस सुद्धा फसू शकतो. मग तुमच्या आमच्यासारखा माणूस जेव्हा फसतो, त्याला मार्ग दाखवणारे जे असतात, हा विषय तिथे होता, त्यांना संत किंवा साधू म्हणायचं. जे सर्व प्राणी मात्रांना भगवंताच्या दिशेने जाण्यासाठी मार्ग दाखवतात किंवा प्रयत्न करतात. कारण संतांबद्दल तेच म्हटलंय, ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभाविण प्रीती. त्याच्यात त्यांचा काही लाभ नसतो. मला भगवंतापर्यंत घेऊन जाण्यामध्ये संतांचा काही फायदा नाहीये. लक्षात घ्या, आमच्यासारखं प्रेम नाही करत. आमचं प्रेम सुद्धा कसं, मला पाहिजे तसा तू वागत असलास, मी सांगेन तसं तू ऐकत असलास तर मग आय लव्ह यू. म्हणजे आधीच अटी आणि शर्ती घातलेल्या. हे प्रेम नाहीये, हा स्वार्थ आहे. माझ्या मनाविरुद्ध वागलास की आता लगेच डिवोर्स. संतांचं असं नाहीये. लक्षात घ्या,
पण तरी ते आम्हाला प्रत्येक वेळ का सांभाळतात हो? कारण त्यांचं लक्षच आहे, बुडत आहे ते जन न देखोय डोळा. त्यांना पावत नाही तुम्ही आम्ही चुका करतोय. आमच्या संसाराबद्दल त्यांचं काही म्हणणं नाही. कुठच्याही संतांनी संसार करू नका असं सांगितलं नाही, पण तो संसार करत असताना देखील माझ्या भगवंताला विसरू नका. किंवा हा जो काही देह मिळालाय तो तुम्हाला फक्त संसारामध्ये रंगून जाण्यासाठी नाही मिळालाय. आपला पूर्वरंग तिथे आहे. काही काळ त्याच्यात रंगून गेले ते चालेल, पण नंतर योग्य मार्गाला. या जीवनाची किती कर्तव्यता काय आहे, तर या जीवाचं त्या शिवाशी मिलन व्हावं हे करण्याकडे तुम्ही लागा. यासाठी जे काम करतात त्यांना संत असं म्हणतात. आपला विषय संत कोणाला म्हणायचं? संत लक्षण हे पहिलं संतांचं लक्षण आहे की सर्वांच्या विषयी कळवळ आहे. काल बघितलं तर दया आहे सर्वांविषयी, आणि सगळ्यांकडे बघायची वृत्ती समत्वाची आहे. 3 लक्षण. पण संत ओळखायचं असले तर पुन्हा निर्माण प्रश्न होऊ शकतो, कसा ओळखायचा? तर याच्यामध्ये पुन्हा 2 लक्षण आहेत, आंतरलक्षण आणि बाह्य लक्षण. बाह्य लक्षणावरून संत ओळखला तर खूप वेळा फसगत होऊ शकते, तर कुणीही बाह्य लक्षण विकत आणू शकते. म्हणून संत ओळखायचे असतील तर ते आंतरलक्षणावरून ओळखावे. आता बाह्य लक्षणं कुठची आहेत संतांची? महाराजांनीच एका ठिकाणी सांगितले बघा. कुणाला संत म्हणू नये ते महाराजांनीच सांगितलं. तो संतांचे पलीकडचा आहे, त्यामुळे त्याला सगळंच माफ आहे. कुणाला संत म्हणू नये. आम्ही फसगतो त्यांना उगाच त्यांच्या भजनी लागतो अनेकांच्या, पण त्यांना संत म्हणू नये असं महाराजांना सांगायचंय. नवती ते संत करिता कवित्व, नवती ते संत करिता कवित्व, नवती ते संत संतांचे ते आप्त, नवती संत संतांचे ते आप्त, नवती संत, नवती ते संत करिता कवित्व. तेथे नाही वेश सरते आडनाव, तेथे नाही वेश सरते आडनाव, निवडे गावडाव जाते. नवती ते संत करिता कीर्तन, नवती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराण नवती संत. नवती ते संत वेदांच्या पठणे, नवती ते संत वेदांच्या पठणे, नवती ते संत कर्म आचरणे. तुका म्हणे देह निरसला, तुका म्हणे नाही निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह. तोळी सगळे सांसारिक, तोळी हे सगळे सांसारिक, नवती ते संत करिता कवित्व. अशी खूप लक्षणं महाराजांनी अभंगात सांगून ठेवले, म्हणून जरा फास्ट म्हटला. आता एक एक बघूया. संत कुणाला म्हणू नये. नवती ते संत करिता कवित्व. एखाद्याला कवित्व छान असेल, लक्षात घ्या. अगदी आता सगळीकडे सध्या राम नावाचा पूर आलाय, राम भक्तीचा पूर आलाय आमच्या देशात. चांगली गोष्ट आहे, आणि त्यामुळे अनेक ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. गीत रामायण. गीत रामायण कुणामुळे मिळालं आम्हाला? गदिमांमुळे मिळालं. उत्तम कवी आहेत की नाही? पण लक्षात घ्या, त्यांना आम्ही संत म्हणतो का हो? पहिल्या वेळी तेच सांगितलंय, नवती ते संत करिता कवित्व. कुसुमाग्रज असू देत, अनिल असू देत, शिरवाडकर असू देत, कोणी असू देत, कवी म्हणून ते उत्तम असते. गदिमांच्या कवित्वाबद्दल माझं म्हणणंच नाही, पण नवती ते संत करिता कवित्व. संतांचे ते आप्त नवती संत.
नामदेव महाराज संत होते, पण त्याच्या मुलग्याला आम्ही संत म्हटलं का? नाही म्हटलं. एकनाथ महाराज संतच होते, त्यांचा मुलगा हरी विद्वान होता, पंडित होता, पण आम्ही संत नाही म्हटलं. लक्षात घ्या, संतांचा नातलग असेल तोही संत होऊ शकत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. किंवा आडनाव तेच असलं, ठोसर आडनाव आहे, कुलकर्णी आडनाव आहे, म्हणून काय त्याला संत म्हणतो का आम्ही? अजिबात नाही. किंवा एखाद्याकडे एखादी खूप चांगली कला असू शकते, ज्याच्यामुळे चमत्कार आपल्याला दिसतात, म्हणून आम्ही त्याला संत म्हणतो का? नाही. जादूचा प्रयोग, त्याला जादूगार म्हणू आम्ही, त्याच्या अंगात ती कला आहे म्हणून, पण आम्ही संत त्याला म्हणणार नाही. किंवा अगदी एखादा उत्तम कीर्तनकार असेल, मी माझ्याबद्दल नाही बोलतोय, अगदी आता नुकतेच मुरळीला आपण सगळ्यांनी खूप छान ऐकलं भागवत. किंवा अगदी मोठे कीर्तनकार घेऊयात. मोठे कीर्तनकार म्हणजे किती मोठे घेऊयात? मंगलमूर्तीला साक्षी ठेवून सांगतोय की तुमचे मनात भाव नाहीये की 25,000 रुपये एका कीर्तनाची बिदागी, गोवांच्या फक्त गोवांची एका कीर्तनाची बिदागी 25,000. इतके मोठे कीर्तनकार, विद्वत्ताही तेवढी असेल, नो डाऊट, पण म्हणून त्याला संत म्हणणार का? नाही. किंवा एखादे चांगले प्रवचनकार असतील, इकडे अलिबाग साईडला पुरोहित बुवा आहेत, किंवा परवा आले तर आपले मकरंद बुवा, उत्तम प्रवचनकार आहेत, पण म्हणून आम्ही त्याला संत म्हटलं का? नाही. लक्षात. किंवा वेदपठण, आपल्याकडे आता दापोलीचं भाग्य आहे, ऋषिकेश जोशी मला वाटतंय नाव, बरोबर ना? उत्तम, म्हणजे खरोखर वंदनीय माणसं आहेत. मगाशी मी नाव घेतलं ते कीर्तनकार घ्या, पुरोहित बुवा घ्या, मकरंद बुवा घ्या, किंवा ऋषिकेश जोशी घ्या, किंवा परवा आले होते ते मुरवणे गुरुजी घ्या, ही सगळी खरोखर वंदनीय माणसं आहेत. आज या जगामध्ये फार थोडी नमस्कार करावी अशी माणसं शिल्लक आहेत. कीर्तनकार, प्रवचनकार, वेदपठण करणारे, पौरोहित्य करणारे जे असतील त्यांना नमस्कार नक्की करावा, पण अशी फार थोडी माणसं शिल्लक आहेत. पण म्हणून यातल्या कोणालाही आम्ही संत म्हणणार नाही. आपला विषय तिथे आहे, याला नाही संत म्हणणार कोणालाही, ते त्या त्या ठिकाणी असतील. मग या कुणालाही संत म्हणणार नाही. मग जवळजवळ अशा 12-13 गोष्टी सांगितल्या महाराजांनी अभंगात, मी अर्धाच वाटला मागाशी, लक्षात घ्या. पण मग कुणाला संत म्हणता येईल? जोवरी नाही निरसला देह, महाराजांनी शेवटच्या त्या 12व्या, 13व्या का 14व्या ओळीमध्ये ते सांगितलंय. जोवरी नाही निरसला देह, तोवरी हे अवघे सांसारिक. जोपर्यंत या देहाचं निरसन म्हणजे मी तूपणाची गोळवण. देहाचं निरसन म्हणजे काय? तर तो मी आहे आणि मी तो आहे हा भाव जेव्हापर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत सगळे सांसारिकच आहे, तोपर्यंत यातला एकही संत नाही, असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि मग याच्या पलीकडे ज्याच्यात मृत्यूपणाची बोलवण झाली, महाराजांनी स्वतःबद्दल सुद्धा म्हटलंय हो. खरोखर सांगतो, संत तुकाराम महाराजांसारखे संत नाही झाले, पण स्वतःला चूक म्हटलंय संत असून. कुणाला माहिती नसतील, पण संत तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलंय, देवा मी चूक करतोय रे. काय चूक करतोय? ऐका, म्हणजे लक्षात येईल संत काय पातळीचे असतात आणि आमची पातळी काय. महाराजांनी सांगितलं, देवा तेव्हा मी पहिली चूक करतोय किंवा केली आहे, मी देहू सोडून पंढरपूरला आलो. तुझं दर्शन घ्यायला जर मी देहू सोडून पंढरपूरला येत असेल तर तू देहूत नाहीस असं मी मानलं, ही माझी चूक आहे. आणि तेव्हा दुसरी चूक केली इथे येऊन, तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या मूर्तीमध्ये येऊन तुझं दर्शन घेतलं, म्हणजे तू मूर्तीतच आहेस असं मी मानलं, ही माझी दुसरी चूक. आणि देवा, अरे तुझं गुणगान गाताना मी प्रत्येक वेळी काय म्हटलं रे, तू का म्हणे. बघा अभंग कुठचाही, अरे काय रे माझ्याकडे आहे, खरं तर ते झालं ते फक्त तुझ्यामुळे झालंय, पण प्रत्येक ठिकाणी काय म्हटलं, तू का म्हणे म्हटलं. याला संत म्हणतात.
संत तुकाराम महाराज जे कळस्थानी होते त्यांनी सांगितलं भगवंताला रे मी या 3 चुका केल्या. हे नाही कुठे वाचायला मिळणार. या पातळीवर जे जातात ते संत असतात. तोची साधू ओळखावा, देव तेथेची टाळावा. आणि देव साधू वेगळे नाहीयेत. संत हेच चालते बोलते शिवर आहेत असं वाक्य आहे. काढून बघा नंतर. मग असे साधू संत खरं तर आमच्या घरा यायला पाहिजेत. म्हणून आम्ही सगळेजण एक गुळगुळीत झालेलं वाक्य म्हणतो, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा सामना. काय अर्थ आहे हो याचा? कधी विचार करून बघितलाय म्हणजे याचा काय अर्थ आहे? साधू संत येती घरा म्हणजे दिवाळी दसरा समजा. म्हणजे आम्ही कोणी आला की म्हणतो अरे बरं झालं आलास, नाहीतरी म्हणतात ना साधू संत आले. आम्ही त्या गोष्टीचा अपमान करतो. याचा खरा अर्थ काय माहितीये का? आपल्या घराबद्दल तिथे विचार नाहीये. आपण ज्याला होम हाऊस म्हणतो ना त्या घराचा विचार नाहीये त्या वाक्यामध्ये. तिथे घर हे याला उद्देशून म्हटलंय, देहाला उद्देशून ते वाक्य आहे. साधू संत येती घरा याचा अर्थ मगाशी मी सांगितला तो संपूर्ण भाव, समत्वाचा भाव, सगळ्याविषयी दयाबुद्धी आणि मितूपणाची बोलवण हे सगळं या जर देहात येत असेल आपल्या, तर नंतर त्या देहामध्ये फक्त आनंद आणि पवित्रता म्हणजे दिवाळी आणि दसरा नांदतो देहाच्या बाबतीत. साधू संत येती घरात तुझी दिवाळी दसराचा खरा अर्थ आहे या घरामध्ये साधूंचे किंवा संतांचे गुण येणं आणि मग आम्ही सगळ्या ठिकाणी समत्वाने बघणं, पवित्र भावनेने बघणं आणि प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी तळमळीने धावून जाणं. हे लक्षात घ्या. या गोष्टी जर आम्हाला येत असतील तर आम्ही संत आहोत आणि मग आम्ही देवच आहोत. जे संत असतील ते देव पण आहेत, देव असतील ते संत आहेत. आणि पुढच्या ओळीमध्ये यांचं चित्त कसं असतं हे महाराजांनी पुढच्या ओळीमध्ये सांगितलं. मगाशी मी गाताना देखील मुद्दाम तसं दाखवलं, तर नाही गायचं आपल्याला. मृदू सवाह्य नवनीत. कसं असतं आमच्या संतांचं चित्त? मृदू या शब्दातच मृदुता आहे. मृदू सबाह्य, तिथे पुन्हा सबाह्य म्हटलंय. सबाह्य याचा अर्थ अंतर्बाह्य. याचं कसं असतं, काही फळ असतात ती वरून कडक असतात, आत गोड असतात. नारळ. काही उलटी असतात, बाहेरून मऊ असतात, आत कडक असतात. खजूर. उदाहरण सांगायला वेळ नाही, गळ्या पुढे जातो. पण तसे नाही, संत आतून बाहेरून दोन्हीकडून सबाह्य, मृदू, सबाह्य, नवनीत. इथे नवनीतच शब्द का वापरला याचं कारण लक्षात घ्या. कारण हे नवनीत भगवंताला प्रिय आहे. नमनामध्ये प्रत्येक बुवा कायम म्हणतो नवनीत. लक्षात घ्या का? तर नवनीत हे भगवंताला प्रिय आहे. नवनीत म्हणजे लोणी. कुठेही असं ऐकलेलं बघितलं का? कृष्णाला काय आवडलं? कृष्णाने काय चोरलं? लोणी चोरलं. असं कुठे ऐकलं का कृष्णाने ताक चोरलं? नाही. कारण ते असार आहे, त्याचं काढलेलं सार लोणी आहे. आता पुन्हा याच्यावरून गैरसमज होईल कुणाचा तरी, म्हणजे ताक वाईट असं मी म्हणालो नाही. नाहीतर उद्या जेवल्यानंतर कोणीतरी थांबा गोळा ताक वाढू नका. बरोबर की नाही? आपण वेगळा अर्थ पटकन करून घेतो. लक्षात घ्या, ताक माणसाच्या आरोग्याला चांगला आहे, पण भगवंताला प्रिय लोणी आहे. म्हणून त्याला नवनीत चोर म्हटलंय ना. आता नवनीत प्रिय आहे, तसेच सर्व संत नवनीताप्रमाणे भगवंताला प्रिय आहे. आणि नवनीताची उपमा का दिली तर त्याचा गुण लक्षात घ्या. नवनीताचे पहिला गुण नवनीताचा कसं असतं ते पांढरं असतं, शुभ्र, स्वच्छ, पवित्र, मलिनता अजिबात नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दोष नाही असं असतं. बघा लोणी मुद्दाम आपल्या समोर आला, मग तो त्याचा गुण आहे की स्वच्छ असणं. संतांचं हृदय तसं स्वच्छ आहे, दोष विरहित आहे, पवित्र आहे.
मंगल आहे. तिसरा गुण, पहिला भगवंताला प्रिय नवनीत, दुसरं पांढरा, तिसरं स्निग्धता, हाय कॅलरीज. हल्लीचा शब्द. खरंच लोण्यामध्ये खूप कॅलरीज आहेत आणि ते ऊर्जा देणार आहे. लक्षात घ्या, लोणी काय देतं? ऊर्जा देतं. मग तसंच संतांचं आहे. मुद्दाम एखाद्या सज्जन साधू संतांच्या सहवासामध्ये राहून बघा 5-6 दिवस. मग मी नक्की काय म्हणतोय ते कळेल. जर तुम्ही अशा सज्जन माणसाच्या, साधूंच्या सहवासामध्ये किंवा संतांच्या सहवासामध्ये 4-5 तास राहिलात ना, तरी तुमच्या लक्षात येईल की पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय. लक्षात बघा, आपण एखाद्याच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला परिणाम होतो की नाही. मग तसं आहे, संत तसं आहे. लोण्याजवळ जशी ऊर्जा आहे तशी संतांजवळ आहे, म्हणून ती उपमा दिली. लक्षात. पुढे हे कसं आहे लोणी, तर ते सार आहे. लक्षात. एक्स्ट्रॅक्ट. ताक घुसळल्याशिवाय येत नाही. आणि ताक घुसळल्यानंतर एकदा वरती आलं की तेच लोणी त्याच ताकात ठेवलं तरी कधीही विरघळत नाही. तसे संत हे, या काल आपण जो विषय घेतला, धर्माचा विषय काल घेतला होता, त्याची 5 प्रिन्सिपल आपण बघितली होती. ही प्रिन्सिपल कधी न सोडणारे आहेत. धर्माचं सार जसं असावं तसे आहे. आणि 6वा नवनीताचा महत्वाचा गुण तो म्हणजे विरघळणे. आमचे पूर्वज किती हुशार होते बघा. तेव्हा डॉक्टर नव्हते, सहज उपलब्ध नव्हते, म्हणजे असं मला म्हणायचं. मग तेव्हा एखादा नक्की आहे का राम म्हटलं, याच्यासाठी लोण्याची परीक्षा होती. आजही लोणी ठेवतात ना. आम्ही फक्त प्रथा पाळतो. लोण्याजवळ असा गुणधर्म आहे की जरा जरी उष्णता लागली तरी ते विरघळतं. जरा जरी उष्णता लागली तरी. शास्त्रामध्ये वेगळ्या काही आहेत विचार, त्याच्यामध्ये असं एका ठिकाणी वर्णन आहे, ते सांगत बसत नाहीये, 2च मिनिटात आठवते. हल्ली 2 गॅस असतात दोन्ही ठिकाणी, इकडे पण एक, तिकडे पण एक. हल्ली तर ते 3 आले. 3 आल्यानंतर माझ्या मनात काय आलं सांग. विनोदाचा भाग आहे की याचाच अर्थ या घरातलं सगळा स्वयंपाक होईल तेवढ्याशाच पातळीत होईल. मोठी पातळी तिथे राहणारच नाही ना. मला सांगा, पूर्वीच्या घरी, ज्या घरी 10, 12, 15 माणसं होती, त्या ठिकाणी हा चालला असता का हो? कारण ह्या पातळीत भात ठेवणार ना आपण, तो त्याच्यावर राहील कसा. विषय तो नाही आपला. लोण्याच्या विरघळण्यावर आपण गेलो होतो तिथे. तो गॅस आठवला पटकन माझ्या डोळ्यासमोर. तर लोणी किती विरघळणार आहे. एका गॅसवर मुद्दाम जाऊन प्रयोग करून बघा. मी केला नाही या, कारण ते क्षेत्र माझं नाही. एका गॅसवरती दूध तापत ठेवा आणि बाजूच्या, ते लागून लागून असतात ना म्हणून म्हणतो, बाजूच्या पातेलीमध्ये फक्त लोणी ठेवा. गॅस पेटवू नका, तरी त्या लोण्यावर परिणाम होतो. इतकं विरघळणार आहे. आता हे संतांशी का जोडलंय. संत तसेच आहे. कोणाही प्राणी मात्र्याचं एवढंच दुःख बघितलं, इतकीशी पीडा बघितली, एवढा त्रास बघितला, तरी त्याच्यावर फुंकर मारायला धावत जातात, कारण त्यांचं चित्त विरघळणार आहे. अशा सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ आहेत. मृदू सवाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. या ओळीवर आपण आलोय. 11 वाजत आले. आपण लवकरच थांबतोय. याच्या पुढे महाराजांनी सांगितलं संतांचं वेगळं लक्षण काय, ते फक्त स्पर्श करून जाऊया. रोजच्या प्रमाणे पुत्र, दास, दासी, फरक नाही. आम्ही तसं करतो का. दया करणे जे पुत्रासी, त्यांची दास आणि दासी. ही पुढची ओळ आहे. जसं माझ्या मुलाकडे मी बघेन, त्याच वृत्तीने मी माझ्या नोकराकडे बघेन. आम्ही तर काही घरात मुद्दाम पाहिलेली गोष्ट आहे म्हणून सांगतो. समत्वाच्या नुसत्या गप्पा मारून आमचा समाज कधीही एकत्र होणार नाही. आता लाट आहे, ठीक आहे, लक्षात घ्या.
पण समत्व दिसलं पाहिजे बारीक सारीक कृतीतून. एकच कृती सांगतो, ज्यांना मान्य असेल त्यांनी मान्य करा, सांगायला कुणालाही जाऊ नका. पण करत असाल तर लक्षात घ्या, आम्ही किती भेदाभेद करतोय आणि संत कसे पुत्राकडे आणि सेवकाकडे त्या दृष्टीने बघणारे संत. आज तुमच्या आमच्या घरी कोणी आल्यानंतर आम्ही एक गोष्ट करतो, आम्ही चहा देतो. किती सामान्य गोष्ट आहे, पण बुवाच्या नजरेतून काय सुटलं नाही ते लक्षात घ्या. हा सगळं बघावं लागतं. तुमच्या मकडंमुळेच परवा सांगितले, त्यांचा आधार घेऊन सांगतो. लक्षात, एक कीर्तन 2 तासाचं जे तुम्ही 2 तास ऐकता, या कीर्तनाला कमीत कमी 40 पुस्तकांचा रेफरन्स असतो. 40 पुस्तकं वाचल्यानंतर 2 तासाचं एक कीर्तन करणं शक्य होतं. ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांनी मागच्या अनेक कीर्तनांचा हिशोब करत बसा. आपला विषय काय होता? समत्व, चहा. आम्ही चहा देतो आलेल्या माणसाला, पण अजून काही घरामधून आपण एक पद्धत पाळतो. कोणी वेगळं आपल्या घरी आलं ना, तर आमच्या अनेक घरातून वेगळे कप ठेवलेले आहेत. काय हिंदुत्वाच्या आणि समत्वाच्या गप्पा मारायच्या. अन्य कोणी आल्यानंतर त्याला वेगळ्या कपात चहा दिला जातो आणि दुसरा कोणी आल्यानंतर त्याला वेगळ्या कपात चहा दिला जातो. कसे हो आम्ही संत? जे आपल्या मुलाकडे आणि दासाकडे सारख्या दृष्टीने बघतात ते संत, आणि आम्ही कपामध्ये सुद्धा फरक आहे. हा तो ना तुझ्या घरात ठरलेलं, हा ते ताट आहे ना, ते तुम्ही घ्या. प्रत्येक ठिकाणी भेदाभेद आहे आमच्याकडे. मग आम्ही संतत्वापर्यंत कसे जाणार? महाराजांनी म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी आवाहन दिलेलं आहे. लक्षात घ्या. आणि जे अशा प्रकारे वागतील, लक्षात घ्या, अशा प्रकारे जे वागतील ना, तेच फक्त संत. गजानन महाराज घ्या, स्वामी समर्थ घ्या, शिर्डीचे साईबाबा घ्या, हे आत्ताचे संत म्हणून सांगतो, माणगावचे घ्या. आता तर नाव घेण्यासारखं सुद्धा कोणी उरलं नाहीये. कलियुगाचा महिमा म्हणूया, पण असे संत किंवा साधू आता उरले नाहीत. लक्षात घ्या, तुमचं आमचं दुर्दैव. पण प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टी आपण जी अंतर्लक्षण आता गेल्या 1 तासामध्ये बघितली. लक्षात घ्या. आणि म्हणून अजून तिथे मगाशी मी माझं शेगावला जायचं उदाहरण सांगितलं. तुमच्यापैकी अनेक जण स्वामी समर्थांकडे जात असतील, शिर्डीला जात असतील. शेगावचे गजानन महाराज, स्वामी समर्थ किंवा शिर्डीचे साईबाबा गेले हो, समाधिस्थ झाले सगळे, पण आज अजून रोज तिथे हजारांनी लोक जातात. रोज पर डे हजारांनी लोक जातात. आणि आम्ही आमच्या घरी दिवसाला 5 माणसं नाही येत. बघा, ते जाऊन इतक्या वर्ष झाली तरी रोज हजारो आणि लाखो लोक तिथे जात आहेत. आणि आमच्या राहत्या नांदत्या घरी आम्ही सुखात राहतो. आपण आज कीर्तनाला सुरुवात अशा ठिकाणी केली होती, त्याच गावातला उत्सव आहे आणि त्यामुळे आपण सगळे इथे कीर्तनाला आलोय आणि सगळं छान चाललंय. घरी आहेत त्यांच्यासाठी. लक्षात आलं की नाही? पण 5 जण तरी आपल्याकडे येत आहेत का? इतका साधू मध्ये, संतांमध्ये मी आपल्यासारख्या सामान्य साधारण माणसामध्ये असतोय. हाच फक्त आपला आजचा विषय होता. लक्षात घ्या. मग हा कुठेतरी बदलायला पाहिजे किंवा ही दरी कुठेतरी कमी करायला पाहिजे. आणि यासाठी ही कथा कीर्तन. लक्षात घ्या, ही जागा पवित्र काय? तिथे मी उभा राहतो म्हणून पवित्र नाहीये. कोणी उभा राहिलं तरी ती पवित्र आहे. या गादीवरून जे सांगितलं जात आहे, नारदांची गादी असू दे किंवा दुसरं आम्ही ज्याला व्यासपीठ म्हणतो, तिथून प्रवचन केलं. व्यासाने इतकं सगळं लिहिलं, पण नंतर त्यांची इच्छा काय होती माहितीये का? आम्ही त्या जागेला व्यासपीठ म्हणतो. व्यासाने हात वरती करून सांगितलंय, उल्लेख आहे, नंतर बघू कधीतरी. एवढं सगळं केलंय, पण इच्छा काय आहे? तर याचा परिणाम दिसावा. लक्षात घ्या. कीर्तनकारांनी किंवा प्रवचनकारांनी जीव तोडून का करावं ही गोष्ट? तर समोर त्याचा परिणाम दिसण्यासाठी ही गोष्ट आहे, टीक करण्यापुरतं ही गोष्ट नाही. लक्षात घ्या.
परिणाम दिसला पाहिजे. मग आपल्याला देखील या साधूंची आज आपण जी लक्षणं बघितली, काल पण आपण याच विषयावर बोललोय. दया तिचे नाव, याच्या साधूंवरतीच आपण बोललोय आणि आजही साधूंवरती बोललोय. याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी संसार सोडून साधू व्हा असं सांगत नाहीये मी, पण किमान पक्षी हा जन्म मिळालाय ना, त्याचा सार्थक करण्यासाठी भगवंताच्या दिशेने जायची जी मार्गक्रमण आहे ना, ती योग्य वेळी चालायला लागा. 40 नंतर 50 नंतर तरी शक्य आहे. फक्त रामनामाची लाट आहे म्हणून जप नको आहे. तो नित्य घेतला जाणार आहे का? भगवंताकडे जायचे अनेक मार्ग आहेत, त्यातला नाम हा सोपा मार्ग आहे ज्याने भगवंतापर्यंत पोहोचता येणार आहे. पण मग ते आम्हाला करावंसं वाटावं यासाठी कथा कीर्तन आहेत. लक्षात, या परंपरा प्रथा कशासाठी आहे तर असं काहीतरी चांगलं कुठेतरी कानावर पडावं, त्याचा परिणाम व्हावा. बघाच आपला विषय. यासाठी तुकाराम महाराजांसारख्या थोर संतांनी असा अभंग लिहून ठेवला जो पूर्वरिकामध्ये आपण बघितला.